या ऋषिकेश नारंगीकर आपण एक इनिंग कराया। चला मनोहरजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकूया। आज त्यांच्या समालोचनावर सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग प्रभावित झालेत। नवीन आवाज ऐकायला म्हटला अमित पाटील सरांचा आवाज नेहमी चिरनिर्णय माहिती आहे। त्यांची हसी मजाक त्यांचं आणि आमच्या गावातून नातंही वेगळं निर्माण झालं। पण येणाऱ्या काळामध्ये मनोहरजी पाटील साहेबांचं सुद्धा एक वेगळं समीकरण या गावासाठी नक्की राहील। असे मनोहरजी पाटील यांचा आपण आवाज या मॅच मध्ये हाय स्कोरला बाहेर असेल पुन्हा एकदा। चला प्रेक्षकांना लवकर निघा बाहेर। वाघवीड आणि ओवे संघाने नोंद घ्यायच्या। हाय स्कोर संघाला 62 हडलक कळमुसर संघ रोहनबाई खूप चांगला खेळ आपण केला। नेक्स्ट मॅचला आमच्याकडे शुभेच्छा असतील। थैंक यू सो मच राजेंद्र सर। तो मुकाबला शुरू होगा। जय हनुमान वाघिवली और उनके खिलाफ खेलेगी I11 ओवे। तो बिल्कुल जो दर्शक है प्रेक्षकांना विनंती आपण मैदानाच्या बाहेरून जायचंय। तो मुकाबला शुरू होगा। पहली गेंद लेकर गेंदबाज है तैयार राम पाटिल और स्ट्राइकर एंड के ऊपर धीरज म्हात्रे और सोनू। पहली गेंद आएगी यहां से डॉट। अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में। पिछले मुकाबले के हीरो साबित हुए थे। जिस तरीके से वाघिवली क्रिकेट टीम ने मुकाबला जीता था 41 के अंदर सिमटा था सोमटने क्रिकेट टीम को। I11 ओवे क्रिकेट टीम ने अंतिम क्षणों में मुकाबला पलटा था। जबरदस्त लड़ाई होगी इसमें कोई शक की बात नहीं है। गेंदबाज है तैयार राम पाटिल की ये फुल टॉस इसका पूरा फायदा उठाएंगे। गेंद जाएगी सीमा रेखा पार मिल जाएगा 1 बाउंस चौका। पहली गेंद डॉट थी। दूसरे गेंद के ऊपर जरूर चौका आया। अच्छे बल्लेबाजी से शुरुआत है धीरज म्हात्रे के माध्यम से। गेंदबाजी में गेंदबाज राम पाटिल वाघिवली और उनके खिलाफ खेल रही है। बीच मैदान के अंदर हम देख सकते हैं I11 ओवे टीम। गेंदबाज तैयार। अच्छा स्ट्रोक एक बार फिर से मानो हमने एक्शन रिप्ले देखा हो। गेंद सीमा पार एक बार फिर से बैक टू बैक ये दूसरा चौका। so much सिंगल आएगा इस गेंद के ऊपर। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई टीम की रन संख्या बनी है टोटल 9 रन। इस ओवर के आने वाली 2 गेंदों का खेल अभी भी है बाकी। राम पाटिल कर रहे गेंदबाजी। अच्छी गेंदबाजी से शुरुआत हुई थी। डॉट गेंद के साथ आगाज हुआ था लेकिन उसके बाद लगातार 2 चौके थोड़ा सा मोमेंटम तोड़ा था गेंदबाज राम पाटिल का। लेकिन फिर से वापसी है। अब तक 4 गेंदें फेंकी है। रन बने हैं टोटल 9 रन स्कोर बोर्ड पर। ये गेंद तेज निकली टप्पा पड़ के विकेट कीपर के हाथों में। कौन बनाती हुई एंगल बनाने की कोशिश है राउंड द विकेट से। ये गेंदबाजी हम देख सकते हैं।
अंतिम गेंद का खेल यहां से बाकी है। राउंड द विकेट से गेंदबाज तैयार राम पाटिल एक बार फिर से बल्ले के बिल्कुल निचले हिस्से में गेंद आएगी, पीछे खिलाड़ी मौजूद, इस गेंद को रोक लिया। डीप मिड विकेट से खिलाड़ी आएगा, एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है। पहले ओवर की भी यहां पर समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 10, 10 रन। चलो मुकाबला शुरू करना है। वाघिवली टीम पहले ओवर में रन आए थे 10, 4 ओवर का यह मुकाबला है। जय हनुमान वाघिवली और उनके खिलाफ खेल रही है I11 ओवे क्रिकेट टीम। राम पाटिल ने पहली ओवर फेंकी, 2 चौके जरूर खाए थे, लेकिन रन खर्च किए टोटल 10 रन बिना नुकसान। यहां पर बल्लेबाजी चलती हुई सोनू चौधरी उनका साथ निभा रहे धीरज मादरे। सोनू ने 2 गेंदें खेली है और 1 रन बना अपनी टीम के लिए। तो धीरज मादरे की बात करेंगे जिन्होंने 4 गेंदें खेली, 9 रन जोड़े। नया गेंदबाज आएगा आकाश गावंड, लंबे रनअप के साथ गेंदबाजी होगी। स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज नजर आएंगे सोनू चौधरी। चलो मुकाबला शुरू करने। वाघिवली टीम से गुजारिश है, बिल्कुल आप बहुत समय ले रहे दोस्तों, 3 ओवर के लिए आपके पास 15 मिनट का समय है। डिसिप्लिन क्रिकेट में होना चाहिए, टाइम अलर्ट है आपके लिए। 2 वार्निंग आपके लिए आएगी और उसके बाद फाइनल वार्निंग के बाद एक खिलाड़ी 30 गज के अंदर आएगा अंतिम ओवर में। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी। अच्छी गेंदबाजी रही थी पिछले मुकाबले में, लेकिन यहां पर ओवे के सामने क्या इतना आसान बनेगा, क्योंकि जिस तरीके से हमने देखा था राम पाटिल ने गेंदबाजी करी, इस ओवर की शुरुआत वाइड के साथ करी है वाघिवली टीम ने। गेंदबाज तैयार एक बार फिर से। इस ओवर की अगली गेंद लेकर आकाश गावंड राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे सोनू के लिए। छोटी गेंद थी, बल्ले का किनारा है, खिलाड़ी पीछे मौजूद। 2-3 अटेम्प्ट लिए जरूर, लेकिन क्या छूटा है। जीवनदान मिलता है सोनू चौधरी को। सोनू को जीवनदान देना मानो खतरों से खेलने के बराबर हो सकता है। पुल करने का प्रयास था, बिल्कुल हुक करने का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में ठीक से संपर्क हुआ नहीं और नतीजा हमारे सामने है। क्या छूटा, दिल टूटा वाघिवली क्रिकेट टीम के दर्शकों का। 2 रन का इजाफा होता था और 2 रनों की मदद से पारी आगे पहुंच जाएगी। रन बने हैं टोटल 13 रन। इस दौर से सीधा चौथे राउंड में पहुंचने के लिए 18 को पार करना है। गेंदबाज एक बार फिर से तैयार। जोरदार अपील हुई, अंपायर की उंगलियां आसमान की ओर है। लेग बिफोर द विकेट, विकेटों के आगे बिल्कुल पकड़े गए। LBW, पहला खिलाड़ी मैदान के बाहर। त्या चेंडूचा तो रन आएंगे टोटल, रन नहीं आएगा। कितने रन है अंपायर इस गेंद के ऊपर? डॉट गेंद है बिल्कुल। गेंदबाज तैयार ओवर द विकेट से। सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बन जाएगा। पहला खिलाड़ी मैदान के बाहर सोनू चौधरी बैक टू दी पवेलियन।
झटका I11 ओवे टीम को। मयूर मोहिते इन एट नंबर 3। आकाश भोईर आएंगे बल्लेबाजी में। मयूर मोहिते ने कैच लपका था। टीम की रन संख्या टोटल बनी है 13। इस ओवर के आने वाले अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है। 4 ओवर का मुकाबला है दूसरे दौर का। ये दूसरा मुकाबला, पिछला मुकाबला एक तरफा जीता था और अच्छा क्रिकेट देखने को मिला आज की पूरी रात में। धीरे धीरे इस प्रतियोगिता के आज की रात के समापन की ओर हम बढ़ रहे हैं। इस मुकाबले के बाद 2 मुकाबले हमारे अभी भी बैलेंस है। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार। आकाश ओवर द विकेट। बड़े स्ट्रोक की तलाश थी, आखिरकार वो तलाश खत्म हुई। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर इस सत्र का ये पहला छक्का। थैंक यू सो मच। अंतिम गेंद का खेल बाकी। आते ही हमले शुरू कर दिए हैं आकाश ने। अंतिम गेंद दूसरे ओवर की। बल्ले का किनारा, खिलाड़ी पीछे मौजूद है। शॉर्ट पॉइंट भी कह सकते हैं, वहां पर गेंद को फील्ड करा गया। दूसरे की कोशिश हुई थी लेकिन मना करेंगे, साफ साफ मना किया धीरज ने। एक ही रन है इस गेंद के ऊपर। 2 ओवर की समाप्ति भी और 2 ओवर के एक गेंद अभी भी बाकी है। 5 गेंदें गुजर चुके। पहली गेंद वाइड थी, उसके बाद 2 रन आए, उसके बाद डॉट थी, विकेट आया, छक्का और सिंगल है। 5 गेंदें, टोटल रन बनी है 20 रन, 20 रन ऑन द बोर्ड। अंतिम गेंद का खेल यहां पर बाकी है। घड़ी की ओर हम नजर डालेंगे जरूर। 2:33 और इस मुकाबले के बाद 2 मुकाबले हमारे बैलेंस से शेष है। 3-3 ओवर के वो मुकाबले होंगे, इस पर भी आपको ध्यान रखना है दोस्तों। आकाश गावंड एक बार फिर से है तैयार। इस ओवर की अंतिम गेंद लेकर चलेंगे। चलो आगे वाली टीम मुकाबला शुरू करना है दोस्तों। बिल्कुल आप बहुत समय ले रहे हैं, ये अच्छी बात नहीं है क्रिकेट के लिए। अंतिम गेंद, लास्ट बॉल। रिवर्स खेलने की कोशिश, विकेट कीपर की गलती, नतीजा हमारे सामने है वाइड। +4 किस्मत का ये पंजा है। 5 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। रन बनेंगे टोटल 25 रन। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है। रन बने हैं 25 रन। शुरुआत दमदार अभी थी गेंदबाजी से, लेकिन आकाश महंगे साबित हो रहे मैदान में। फिर से रिवर्स खेलने की कोशिश, गलती फील्डिंग में बार बार। नतीजा हमारे सामने है, एक और चौका आया। 2 ओवर की समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 29 रन। तर चला सामना सुरू करायचे। मी वाघिवली संघाच्या संघनायकाला विनंती करेन, 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती आपण पाहते 20 आहेत। 29 धावा आहेत। पहिल्या षटकामध्ये आलेले आपण धावा पहिले 10, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्या। 29 धावा धावसंख्या फलकावरती 29। 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे।
मयूर मोहिते आएंगे गेंदबाजी में तीसरा ओवर लेकर। मयूर मोहिते, चलो मुकाबला शुरू करने वाघिवली टीम। तो बिल्कुल अंतिम 4 मिनट आपके पास है, 4 मिनट में ओवर खत्म नहीं हुआ तो अंतिम ओवर में आपका एक खिलाड़ी 30 गज के अंदर होगा। सामने से रन चुरा रहे, ये रनों की चोरी रोकनी होगी आपको मैदान में। 2 रन का यहां से इजाफा होता हुआ कमाल की रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिली और 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 31, 31 रन। अभी भी 11 गेंदों का सफर बाकी है। गेंदबाज तैयार है, एक बार फिर से मयूर मोहिते इस ओवर की दूसरी गेंद लेकर। सीधे बल्ले से खेला इस गेंद को, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, 1 रन आसानी के साथ मिल जाएगा। दूसरे की कोशिश की थी लेकिन मना करेंगे, इस बार सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। सिंगल की मदद से 32-32 के ऊपर पारी पहुंची। थोड़ा सा शांत माहौल अब बन चुका है। पहले ओवर में 10, दूसरे ओवर में 19, तीसरे ओवर की शुरुआती 2 गेंदों के ऊपर 3। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक बार फिर से है तैयार। सामने बल्लेबाज है धीरज मात्रे। धीरज ने शुरुआत दमदार की थी, 3 चौके धीरज के बल्ले से अब तक हमने देखे। धीरज का व्यक्तिगत योगदान इस मुकाबले में रहा है 13 रनों का। गेंदबाजी में गेंदबाज एक बार फिर से तैयार है मयूर मोहिते। ओवर द विकेट से ये गेंद आएगी, गेंद जाएगी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से वाइड। यहां पर इस सत्र की बात करेंगे, लगभग 3 वाइड अब तक फेंक चुकी है वाघिवली क्रिकेट टीम। लंबे रनअप के साथ गेंदबाजी हो तो जरूर रही है लेकिन दिशाहीन। रन बने हैं टोटल 33 रन। गेंदबाज तैयार है, एक बार फिर से ओवर द विकेट से आएंगे मयूर मोहिते। रिवर्स खेलने की एक बार फिर से धीरज की कोशिश नाकाम रही। 1 रन इजाफा होता, 22 के रन आते हुए, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 34 बने अब तक। इस ओवर की 3 गेंदें अभी भी बाकी है। बिल्कुल अनुमति नहीं है एक साथ आने की। आकाश हम देख सकते हैं स्ट्राइकर एंड के ऊपर। आकाश ने आते ही बड़ा स्ट्रोक लगाया था लेकिन उसके बाद शांत क्रिकेट चलता हुआ, शांत माहौल चलता हुआ ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। इस ओवर की अगली गेंद, बड़े स्ट्रोक की तलाश थी, सब्र रखा था, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। इस छक्के की बिल्कुल तलाशी सख्त जरूरत भी थी। इस ओवर में अब तक बड़ा स्ट्रोक नहीं आया था। 40 रन बने हैं अब तक। यदि गेंदें नहीं मिल रही तो नई गेंद का इस्तेमाल करना है दोस्तों, क्योंकि इतना समय नहीं है अब। ये समय नहीं है टाइम वेस्ट करने का। 2:40 हो चुके। जाएंगे दोस्तों बीच मैदान के अंदर। एक बार फिर से गेंदबाज तैयार मयूर मोहिते। बिल्कुल अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद बीमर है। तीसरे अंपायर की भी मांग करी जा रही रनआउट के लिए।
तो बिल्कुल बीमर भी यहां पर चेक करेंगे। अंपायर कॉल सॉफ्ट सिग्नल इज नो, बीमर नो बॉल है, प्लेयर्स रिव्यू है। तो बिल्कुल ये गेंद है नो और रन आउट। तो रन बने टोटल 41, 41। चलो नया बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर उतरना है। अभी भी इस ओवर की बात करेंगे। आने वाले 2 गेंदों का सफर बाकी है। 8 गेंदों में कितने रन आएंगे? 41 रन अब तक बने। विवेक जाएंगे नए बल्लेबाज, विवेक मात्रे। तेज ही रफ्तार इस गेंद के ऊपर, अल्ट्रा फास्ट। ये गेंद थी फ्रीड की, वाइट के लिए रिव्यू, बैटर रिव्यू, अंपायर्स रिव्यू। तर निश्चितच मी विनंती करेन, रिव्ह्यू कुणाचा आहे? अंपायर्स रिव्ह्यू। यस, तो विजुअल्स आर नॉट क्लियर, तो ऑनफील्ड डिसीजन के साथ हम जाएंगे। फेयर डिलीवरी। अंतिम गेंद है इस ओवर की, तीसरा ओवर है। थोड़ा सा स्लो मुकाबला, सुस्त मुकाबला जारी है। अंतिम गेंद तीसरे ओवर की, धीरज के लिए। बड़ा स्ट्रोक की तलाश, मिस टाइमिंग है, लेकिन ताकत इतनी झोंकी है इस गेंद के पीछे। डाउन द ग्राउंड खेला, सीधा साइड स्क्रीन के ऊपर गिरेगी, लैंड होगी ये गेंद। 3 ओवर की भी समाप्ति, और 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 47, 47 रन। डीजे ओमी हमारे साथ है, ओम साई ऑडियो। सभी को इंटरटेन करते हुए डीजे ओमी, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। तो 3 ओवर की समाप्ति भी, अंतिम ओवर डेथ ओवर है, स्लॉग ओवर है, और इसमें सबसे ज्यादा प्रयास होता है बल्लेबाज का बड़े स्ट्रोक खेलने का। लेकिन कितने रनों तक पहुंचेगी पारी, ये भी देखने वाली बात है। चर्चा का विषय ये बन चुका है। रितेश पाटिल गेंदबाजी में पहली गेंद,
गति में मिश्रण किया था लेकिन ज्यादा घूमी ये गेंद। अंपायर का इशारा आएगा, ये गेंद खराब है, वाइड गेंद करार। 48 रन। अच्छी गेंद बिल्कुल ब्लॉक होल में, जड़ में फेंकी हुई गेंद थी। दूसरे की कोशिश और 2 रन का इजाफा होता हुआ। लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी, रनिंग बिटवीन द विकेट हम देख सकते हैं। और इसी की इन्हीं 2 रनों की मदद से 50 रन कंप्लीट। I11 ओवे टीम 50 रन यहां पर पूरे करे। गेंदबाज तैयार, रतेश। तीन रन यहां से दौड़कर पूरे जरूर करे, लेकिन पहले रन के लिए रन आउट की अपील है और तीसरे अंपायर की मांग है। तो एक ही रन आएगी वाइड की, बल्लेबाज पहले रन में ही आउट है। तो बिल्कुल नया बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर जाना है दोस्तों। कोशिश जरूर हुई थी धीरज और विवेक से कि ज्यादा से ज्यादा रन बटोरे, लेकिन रनआउट के शिकार बने। रन बने हैं टोटल 51। मेरे फोटो धनराज मात्रे आएंगे 5वें नंबर के खिलाड़ी। अभी भी इस सत्र के आने वाली 5 गेंदें बाकी है इस ओवर में। रतेश पाटिल सामने होंगे, धनराज मात्रे, उनका साथ निभा रहे विवेक मात्रे। विवेक ने 1 गेंद के लिए 2 का योगदान है। ओवर द विकेट से ये गेंद बड़े स्ट्रोक की तलाश थी, दूसरे के लिए निकल चुके। सबके चाहिए थे ओवे से, जिनके माध्यम से रायगढ़ प्रीमियर लीग भी हमने देखी थी कैलाश दादा म्हात्रे, और निश्चित तौर पर उनके सुपुत्र मैदान के अंदर हम देख सकते हैं धनराज। 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों के साथ खाता खोला। बड़े स्ट्रोक की तलाश थी, ऊंचाई मिली है, खिलाड़ी मौजूद मिड ऑफ में, कोई गलती नहीं होगी, सफलता मिल जाएगी। 3 गेंदे गुजर चुके, ओवर की रन आए हैं। इस ओवर की यदि बात करेंगे टोटल 6 खर्चे। ऋतिक आएंगे, ऋतिक भोईर। तीन गेंदों का आना, अभी भी बाकी रन बने हैं टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 53 बने। बहुत स्लो मुकाबला हुआ, 4 ओवर का मुकाबला। अगला मुकाबला खेला जाएगा, एक तरफ वो भी सोनिया स्पोर्ट्स भूम और उनके खिलाफ खेलेगी नियति स्पोर्ट्स दिघाटी। दोनों टीम के कप्तान से गुजारिश है टॉस के लिए आपको संपर्क करना है। तीसरे दौर का मुकाबला होगा और मुकाबला केवल 3 ओवर का है, ध्यान रखना है। दो रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। रन बने हैं टोटल 55 बने। अंतिम गेंद, लास्ट बॉल ऑफ द इनिंग।
रतीश पाटिल एक बार फिर से तैयार, बार बार विकेटें खोती जा रही है अंतिम क्षणों में। ये गेंद आएगी वाइड। इस सत्र की बात करेंगे, बहुत सारी एक्स्ट्रास के रूप में रन खर्च करे भाग्यवली क्रिकेट टीम की यदि बात करेंगे, लगभग 11 रन उन्होंने एक्स्ट्रास के रूप में खर्च करे, जिसमें 5 वाइड शामिल थे और 1 वाइड का चौका शामिल था। लगभग 6 वाइड थे। 57 बने इसे सिंगल के मदद से और जीतने के लिए 58 का टार्गेट है। 58 धाब्यांचं टार्गेट ठाणे। या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे अत्यंत जवळचे मित्र ऋषी नारंगीकर। थँक्यू। हॅलो हॅलो धन्यवाद मनोहर पाटील सर वाजे आणि बहुत चांगला आपल्याला आवाज त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला हिंदीच्या माध्यमातून। तर 57 धावा दिलेल्या आहेत आणि 58 धावांचं टार्गेट लक्षात घ्यायचं आहे की वाघेवली संघासमोर ठेवलेलं आहे। 4 षटकामध्ये 58 धावांचं भलं मोठं असं आव्हान त्यांच्या समोर ठेवलेलं आहे। हो या येणारे चेंडू सांगतील की कसं आव्हान पेलवायचं आहे ते वाघेवली संघाला। यांनी इटी स्पोर्ट दिगाडी संघाचा संगणक घ्यायचा आणि सोन्या स्पोर्ट ना सोन्या स्पोर्ट मोठेबम संघाचा संगणकामध्ये इथे नाणेफेक केले जाईल। सन्माननीय अमितजी गावण दिगाटी गावचे सुपुत्र एक उत्तम समालोचक आहे, त्यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेक होईल। दिघाटी अर्थात अमोल आणि मोठेबम सुमित या 2 संघ दरम्यान हा सामना तिसऱ्या फेरीमधला असेल 3 षटकांचा। अमितजी गावण यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल। तर पाहायला गेले तर वाघेवली संघाला 14.50 सदतीने रनरेटचा आव्हान तर पार करावं लागेल। 58 धावांचं आव्हान आहे वाघेवली संघासमोर। ओवेस संघाची गोलंदाजी पाहायला गेलं तर बेदक गोलंदाजीने मागच्या सामन्यात खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली होती। तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 58 धावांचं आव्हान कशा प्रकारे पेले होते पाहूया वाघेवली संघ। तर विनंती करतो वाघेवली संघाला की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची, कारण सामना खूपच विलंब होत आहे। तर पंचांना सुद्धा विनंती आहे आपण लगेच वाघेवली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये बोलवायची आहे। नाणेफेक कोण जिंकले राजेंद्र दीपक सरसे? दिगाटी संघाने नाणेफेक जिंकलेले आहे। 2 सामने तर दिगाटी संघाने सहजरित्या जिंकले। तर निश्चित विनंती अमोल याला की आपला निर्णय काय त्वरित कळवायचा आहे। गोलंदाजी आहे तर आपण सामना संपल्या आपला त्वरित निर्णयाच्या अंतरला पार पाडायचं की आपण शतरक्षण स्वीकारलंय। वाघेवली संघाची सलामीची जोडी मैदानावर पाठवायची आहे। विलंब कोणताही स्वीकारला गेला नाही, कारण 15 मिनिटांमध्ये 3 षटके आपले पडले गेले पाहिजे। ओवेस संघाला लक्षात ठेवायचं आहे। तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे वाघेवली संघ। तर वाघेवली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये येताना दिसतोय जयेंद्र पाटील आणि विकास गावण। सलामीची एक चांगली जोडी आहे वाघेवली संघाची। तर सलामीचं पहिले षटक घेऊन येताना दिसतोय ओवेस संघाकडून विवेक मात्रे। डावखोऱ्या हाताचा गोलंदाज विवेक मात्रे जबरदस्त असा गोलंदाज आहे। तर सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे जयेंद्र पाटील आणि विकास गावंड, एक चांगली जोडी। निश्चितच पाहायला गेलं तर मागच्या टुर्नामेंट मध्ये मोठी जो येते त्यांनी 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक सुद्धा पटकावला होता। असा एक चांगला संघ आहे वाघेवली संघ, पण आता 58 धावांचं भलं मोठं आव्हान पार करायच्या समोर आहे, ते पार काढायचं आहे। तर सलामीचं पहिले षटक घेऊन येते ओवेस संघाकडून विवेक मात्रे, एक डावखोऱ्या हाताचा गोलंदाज, सलामीसाठी आलेला फलंदाज
जयेंद्र पाटील आणि त्याच्यासोबत आहे विकास गावण. पाहूया पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच आम्हाला वाया घोषित करतात. एका धावेने संघाचं खातं खोलतोय. पहिला चेंडू खूपच खराब फेकलाय. दुसऱ्या चेंडूची फेकी रनअप मध्ये थोडासा बिघाड वेगेच्या. आता पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकतोय. समोर आहे जयेंद्र पाटील, एक चांगला खेळाडू आहे वाघिवली संघाचा. एक पाहूया पुढचा चेंडू. हा चांगला लोअर फुलचा चेंडू फायनलच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा पार. हा खणखणीत चौकार. डीजे वाजव. डीजे आता पाहायला गेला तर इंस्टाग्राम वर रील्स मध्ये जास्त ट्रेंडिंगला असणारा सॉन्ग तर निश्चित भोजपुरी सॉन्ग आहे, पण जबरदस्त धून आपल्याला पाहायला मिळाला. चौकरच्या साईन आपलं खातं खोलते चेंद्र. चौकरच्या संघाची धावसंख्या 5च्या घरामध्ये. पुढचा चेंडू विकेटचा. पुन्हा एकदा त्याच रीतीचा चेंडू पात्र. आता बीड होतोय. चेंडू कुठल्या रीतीने धावसंख्या येत नाही. विकेट किपर कोणती चुकी करत नाही. धावसंख्या या चेंडू मिळत नाही. चेंडू जाते निर्धाव. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. आता मात्र चांगलं कमबॅक करतोय विवेक. पाहूया पुढचा चेंडू. तिसऱ्या चेंडूची फेकी करताना विवेक इकडे डावखुरा त्याचा गोलंदाज आहे. समोर आहे जयेंद्र, एक चौकारच्या साईने खेळत आहे. आता मात्र रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न होता पण अयशस्वी ठरतोय. या रिव्हर्स अटेंड म्हणजे लागला तर आबाद नाही तर बरबाद असा फटका. त्याच्यामध्ये खूपच म्हणावं लागेल तर अपयशस्वी ठरतोय फलंदाज जयेंद्र. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनवाद पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. असं वाटलं होतं की या गोलंदाजावर निश्चित मोठी धावसंख्या येऊ शकते, पण आता चांगलं कमबॅक करतोय जयेंद्र. पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी व्हायला लागेल जयेंद्रच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. हा मात्र चेंडू बिरकास फरकवलाय. पाहूया सीमारेषा पार करतो की नाही, पण सीमारेषेत असलेला छत्ररक्षक विवेकच आहे. तिथं त्याने चांगला झेल टिपलाय. जबरदस्त झेल टिपून सरते दिन संग है बाका फाजल नहीं सरते दिन संग. धीरेजने चांगला झेल टिपलाय, माफ करावा. तर विवेकाचा मात्र पहिलाच फलंदाज बाद करतोय जयेंद्रच्या स्वरूपात वाघिवली संघाचा. 4 धावसंख्या आपल्या संघासाठी उभारल्या जयेंद्रने. नवीन फलंदाज येतोय वाघिवली संघाचा आकाश गावण. जबरदस्त झेल टिपला. सीमा लगत असा जबरदस्त झेल पाहायला मिळाला धीरजच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या षटकातील P1च्या आणि धावसंख्या आहे ते मात्र 5. येणारे 20 चेंडू आणि धावसंख्या हव्यात त्या मात्र 53. मोठे फटके खेचावे लागतील वाघिवली संघाला. धावसंख्येचा खूपच मोठा डोंगर पार करावा लागेल. विवेक मात्र चांगलं कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता पण आता मात्र चांगला कमबॅक. पुढचा चेंडू पाहूया विवेक याचा. हा चेंडू भिडकावलाय. सीमारेषा पार करेल मिड विकेटच्या दिशेला. जबरदस्त षटकार. डीजे वाजव. पाहायला गेलं तर आकाश गावंड आपली जबरदस्त खेळी दाखवते. पहिल्या चेंडूवर सीमारेषा पार करते. चेंडू षटकाराच्या साहाय्याने आपलं खातं खोलते तर संघाची धावसंख्या नेऊन ठेवते 11च्या सर्वात. तसंच पाहायला गेलं तर आतिश म्हात्रे चिरनेर गावचे एक जबरदस्त खेळ म्हणतं. पाहायला गेलं 40+ खेळामध्ये जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं. शेवटचा चेंडू निश्चित ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच आम्हाला अवांतर घोषित करतात. या अवांतर सर्वात एक धावसंख्या वाढते. धावसंख्या 12च्या घरामध्ये जातोय. जी रणनीती आखली होती का ज्या रणनीतीने स्कोर चालला होता त्या रीतीने चालताना दिसतोय. शेवटचा चेंडू आधी बाकी आहे. निश्चित मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या होऊ शकते पहिल्या षटकामध्ये. विवेक पाहूया विवेकचा शेवटचा चेंडू. समोर आहे आकाश. बॅटची कडा घेऊन मात्र पंचाकडे अपील केली होती पण पंच खूपच चालाक्षार पंच आहेत. अपील फेटाळून देतात. मात्र
पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाघिवली संघाची धावसंख्या 1 बाद 12. मात्र धावसंख्या जर पाहायला गेला तर येणारे 18 चेंडू आणि 46 धावसंख्येची आवश्यकता आहे. फलंदाज मात्र इथं मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करेल. कॅल्क्युलेशन ने खेळणं गरजेचं आहे, कारण इथे प्रत्येक मोठा प्रहार करणं गरजेचं नाही. एक मोठा प्रहार जर आला, एक षटकार चौकार आला तर सिंगल डबल देखील येणं गरजेचं आहे. गोलंदाज धीरज, सुंदर फटका घेतला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पळून काढली, दुसरीला प्रयत्न, दुसरी यशस्वीरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पार होतो आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 14च्या घरामध्ये. फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय स्ट्राईकला विकास गावण. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप, एक फास्टिंग मारा, मोठा प्रहार केला आडव्या बॅटने, फटका खेचला जातो, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार ठोको. धन्यवाद धन्यवाद. सुमधुर गीत आपण पाहतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. धावसंख्या या धावफलकावर लागल्या जात आहेत 20. पुन्हा एकदा धीरज, सुंदर गोलंदाज आता कमबॅक करतोय, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकला नाहीये. एका धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 21. 3 चेंडू हाताळून झाले धीरजाचे, परंतु कमबॅक अजून काही करता आला नाहीये गोलंदाजाला. ते लहान असो मोठे असो सत्कार करतात, कारण की ही खासियत आहे आयोजकांची. एक डान्सिंग जो जुजू बावला आपण बोलतो, जुजू किंग या चिरनेर गावामध्ये देखील आहे, त्याचं देखील सत्कार केलाय. तिरंगा चषकामध्ये देखील पाहायला मिळाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. चार चेंडू मध्ये 13 धावसंख्या इथे मात्र खर्च करतोय धीरज. या 2 चेंडूवरती 2 जरी धावा आल्या तरी मी तर म्हणेन की कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू मोठा प्रहार नाहीये, तर एक ना एक चेंडू तुम्हाला फसवेल. त्यासाठी आपण खोलवर टाकलेला चेंडू, सुरेख फटका खेचला जातोय. एक धाव पळून काढली, दुसरीला प्रयत्न आणि दुसरी देखील यशस्वीरित्या पार. फेकी थोडी गचाल क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील खराब झाली आहे. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 27च्या घरात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. येणारे 13 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. आता मात्र या चेंडूवरती मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. मोठा फटका आला तर मॅच नक्कीच रंगतदार पाहायला मिळेल. धीरज 10-12 पावलांचा रनअप, खूपसा अवांतर चेंडू पंचांचा. या अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा धावफलक हलतोय 28च्या घरामध्ये. येणारे 13 चेंडू 30 धावांची गरज असेल. 15च्या सरासरीने आपल्याला जाणं आवश्यक आहे. फलंदाज प्रयत्न करतो या चेंडूवरती मोठा प्रहार आला, मोठा फटका आला तर नक्कीच
पंच ओके. थर्ड अंपायरची मागणी केली आहे. ऑनस्क्रीन पंच पाहतील. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच आम्हाला अवांतर घोषित करतात. अवांतर सरपंच संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 29. येणारे 13 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. म्हणजे पाहायला गेले तर ती षटकाची सरासरी राखायची होती. ती सरासरी पार पाडण्यामध्ये यशस्वी ठरतोय वाघिवली संघ. आता मात्र दबाव असेल ते मात्र ओवेस संघावर. येणारे 13 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पाहायचा आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू. निश्चितच चांगला चेंडू. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धाव संख्या 30च्या घरामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति षटकामध्ये 14ची सरासरी राखावी लागेल. निश्चितच पाहायला गेले तर त्या रनरेटून जर चालायचं होतं त्या रनरेटून चालताना दिसतोय वाघेली संघ. धन्यवाद डीजे मच्छर. निश्चित चांगली धून आपल्या माध्यमातून पाहिलं. निश्चित विनंती करतो की 12व्या खेळाडूने आपलं पाणी घेऊन जायचं. माध्यमाने पटकन लवकर जायचंय. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. सामना समतोल पाहायला मिळते. 50-50 सामना. वाघेली बनाम ओवे असा सामना. दोन्ही संघाच्या समोर पाहायला गेलं तर 50-50 असा सामना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल सांगता येणार. निश्चित चांगली गोलंदाजी करेल किंवा चांगली फलंदाजी करेल असा संघ विजय होऊ शकतोय. येणारे 12 चेंडू सांगून जातील कोण विजय होईल. निश्चित पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. तर गोलंदाज ओवेच्या कडून ऋतिक भोईर तिसरं षटक घेऊन येतो. ऋतिक भोईर 12 चेंडू 28 ची गरज असताना ऋतिक भोईर पाहूया चांगलं कमबॅक करतो देतो की नाही. तर चांगली फलंदाजी करते अद्याप पाहायला गेलं तर. आकाश गावंड एक षटकाराने एक चौकारच्या साहाय्याने खेळत आहे. त्याच्यासोबत साथ सुद्धा दिलेली आहे. त्याच्या फलंदाज पाहायला गेलं तर विकास गावंड चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पाहायला गेला ते तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू भिडकावलाय लांगावच्या दिशेला सीमा रेषा पार. जबरदस्त षटकार. डीजे वाजव लाज कर. So elegant, just looking like a wow. जबरदस्त फटका पहिल्या चेंडूवर वाघिवली संघाचा. आकाश आपले इरादे स्पष्ट करतोय. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असणार आहे. आता मात्र पाहायला गेला तर पूर्ण दबाव आला असेल ते गोलंदाज ऋतिक याच्यावर. जेव्हा गरज होती 12 चेंडू मध्ये 28 धावा. पहिल्या चेंडूवर सीमारेषा पार केला चेंडू षटकाच्या साहाय्याने. निश्चित मी म्हटलं होतं की मोठू जे येथे वाघिवली संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. पण आता चिरनेरच्या मैदानावर जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पूर्णपणे दबाव ओवेस संघावर. येणारे 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. तर समोर आहे आकाश गावंड. 2 षटकाराच्या साहाय्याने खेळत आहे आकाश. तर पुढचा चेंडू याचा पाहायला गेला ऋतिक याचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू गुडलँड फटफट ठरला. चेंडू गेलाय निर्धाव. विकेट किपर कोणती चुकी करत नाही. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर जर षटकार आला असेल तर मात्र दुसरा चेंडू चांगलं कमबॅक करतोय. येणारे 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. निश्चित सामन्याला रोमांच पाहायला मिळतोय. जर एक डाव तुझा असेल तर एक डाव माझा. जबरदस्त असा खेळ मैदानावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूची खेळी घेऊन ऋतिक
हा सुद्धा ओळखी चेंडू समोरच्या दिशेला सीमा रेषा पार. That's the match. डीजे आपल्या मध्ये चांगली धून पाहायला मिळेल. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. निश्चित आकाश गावण वन डाऊन साठी आला होता. 8 चेंडू मध्ये 25 धावांची खेळी आपल्या संघासाठी जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून सुद्धा आता मात्र पूर्णपणे दबाव ओवेस संघावर. येणारे 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. जरी आव्हान कठीण होतं पण त्याला सामोरे जातो इथं मात्र आकाश गावण. निश्चितच चांगला खेळ माध्यमातून पाहायला मिळतो आकाशच्या फलंदाजीनुसार. तर पुढचा चेंडू चौथ्या चेंडूची फेकी करेल ऋतिक. पाहूया पुढचा चेंडू. हा सवर पद्धतीचा चेंडू बॅट्समनला बीट करतोय. निश्चित पंच लेग बायच्या स्वरूपात एक धाव घोषित करतात. लेग बायच्या सर्व संघाची धाव संख्या 43च्या घरामध्ये. येणारे 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. आता स्ट्राईक एंडला येतो मात्र विकास गावण हा सुद्धा फलंदाज पाहायला गेला तर त्याच्या माध्यमातून सुद्धा एक षटकार सुद्धा पाहायला मिळतोय. येणारे 8 चेंडू आणि 15 धावा. पूर्णपणे सामन्याला रोमांच. निश्चित मैदानावर जरी प्रेक्षक कमी असले तरी सामन्याला मात्र खूपच सारा रोमांच पाहायला मिळतोय. येणारे 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. निश्चित शरीरावर काटा उभा करणारा असा सामना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पैसा उसूल असा सामना. पुढचा चेंडू ऋतिक याचा 5व्या चेंडूची फेकी. हा ओरपी चेंडू मिड विकेटच्या दिशेला वन बाउंस सीमारेषा पार होत नाही. ते चांगले क्षेत्ररक्षक करतोय. क्षेत्ररक्षक निश्चित धीरज चांगले क्षेत्ररक्षक. निश्चित सीमारेषा होता चेंडू वाचलाय. धीरज चांगले क्षेत्ररक्षक केले. मी विनंती करतोय जिथं सीमारेषेलगतचे प्रेक्षक आहेत त्यांना बाजूला व्हायचंय. हा सामना खूपच रोमांच आहे. धावसंख्या झाले 45. येणारे 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सर्व सीमालगत जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो आपण थोडं पाठी जायचंय कारण सामना खूपच रोमांच आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. ऋतिक जबरदस्त गोलंदाजी कमबॅक म्हणावं लागेल. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील. निश्चित डीजे ऑपरेटर सांगायला लागत नाही की सामन्याला कसा रोमांच आणायचा. त्यांना कप ठाऊक असतं की सामना कसा बनवायचा. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील पाहायला गेलं तर निश्चित ऋतिक याचा शेवटचा चेंडू शॉर्ट चेंडू. निश्चित हा चेंडू निश्चित सीमारेषा पार व्हायला पाहिजे. बीट झालाय चेंडू. फलंदाज आकाश आणि चेंडू निर्धाव. अशा तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 1/45. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी सिचिंग असा सामना. निश्चित खूपच रोमांचक. डीजे निश्चित पाहायला गेलं तर कैलास दादा म्हात्रे निश्चित 2 दिवस आपली त्यांची उपस्थिती आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय. खूप सारखा असणारा प्रेम चिन्नेर गावावर त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित कैलास दादा सुद्धा मनापासून आभार. आमच्या सामन्यासाठी तुम्ही आलात आणि आम्हाला खूप सारा आनंद तुमच्या माध्यमातून सुद्धा झालाय. येणारे 7 चेंडू आपला संघ खेळत आहे ओवे. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे वाघोली संघाला. खूप असा रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षक सुद्धा आणि आम्हाला पाहायला गेलं तर राहुल मोकल संकेत मात्र मैदानाच्या बाजूला जाताना दिसत आहेत. प्रेक्षकांना आपण सुद्धा बाजूला घ्यायचे आहेत. तर चौथा गोलंदाज येतोय सोनू चौधरी. पूर्ण जबाबदारी असणार आहे सोनूवर. 6 चेंडू आणि 13 धावा डिफेंड करायचे आहेत. तशा पाहायला गेले तर वाघोली संघ 6 चेंडू मध्ये 13 धावा उभ्या करायचे. चांगली फलंदाजी पाहायला माध्यमातून पाहिजे दोन्ही फलंदाज आकाश आणि विकास यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पहिला चेंडू दिशेला चांगले क्षेत्ररक्षक. पहिली धाव पूर्ण झाली. दुसरी धावीचा आणि दुसरी धाव सुद्धा चांगली पूर्ण झालेली दिसते. फेकी खराब झाली. जर डायरेक्ट फेकी झाली असते तर निश्चित आपल्या वेल बदल थोडासा पाहायला मिळाला असता काहीतरी. पण तसं काही घडताना दिसत नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 47. येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू रोमांच पाहायला मिळतोय.
येणारे 5 चेंडू आणि 11 धावा. ओवे आणि वाघोली संघ पाहायला गेले प्रेक्षक असतील दोन्ही संघाचे, त्यांचे सुद्धा धोके पाहायला गेले तर आपल्या हृदयाचे खूप सारे धोके असे वाढले असतील. 5 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. धक 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 दोन्ही संघांचे प्रेक्षक आणि खेळाडूंची स्थिती पाहायला गेलं. पाहूया पुढचा चेंडू सोनू याचा. एक चांगला गोलंदाज आहे सोनू. पुढचा चेंडू हा चांगला चेंडू च्या दिशेला पॉइंटच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण केले. एकच धाव मिळतोय. दुसरी धावचा इरादा आहे. बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगले रनिंग बिटवीन पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावांनी संघाची धाव संख्या 49. येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. खूपच सारा रोमांच. 4 चेंडू 9 धावा. मला वाटते असा की शेवटपर्यंतच्या चेंडूवर हा सामना जाईल. निश्चित प्रेक्षकांना सुद्धा चांगला सामना पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. दोन्ही संघाच्या पासण्या फासफूस अशा पाहायला मिळतात. पुढचा चेंडू सोनियाचा. हा फुलटॉस प्रकारचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. तिथं चांगलं क्षेत्ररक्षक करतोय. क्षेत्ररक्षक नाव सांगायचंय आम्हाला. वेग मध्ये चांगले क्षेत्ररक्षक एका धावेला रोखतोय. एका धावेने संघाची धावसंख्या 50. अर्धशतक वाघोली संघाचा पूर्ण होतोय. येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. जबरदस्त सर्व प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या थंड्या उडलेल्या दिसतात. येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. रोहित मोकल आमची निश्चित पाहिले चांगला रोमांच सामन्याचा घेत आहेत. पुढचा चेंडू सोनियाचा. हा सुद्धा लोअर फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तसं दुसरी धावच्या स्वरूपात पंच कलवायचा आम्हाला इशारा काय. पंच फलंदाज कुठला बाद झालाय. निश्चित तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. तर तिसरे पंच आहेत आमच्या प्रतीक सर. आपण जायचंय आणि कळवायचंय लगेच. एक धाव तर पूर्ण झाली पण दुसरी धावच्या कोणता फलंदाज बाद झालाय ते कळवायचंय. पाहायला गेलं तर सामन्याला रोमांच खूप सारा. प्रेक्षकांची थंडी ओढलेली दिसतोय. रोहित मोकल सुद्धा पाहतो थंडी ओढली त्याची. आवाज टाकला त्यांनी मगाशी सुद्धा. प्रफुल्ल डोंगेकरची थंडी कधीच ओढलेली आहे. आतिश माते सुद्धा आस्वाद घेते सामन्याचा. आणि फलंदाज बाद होते तो विकास. घ्यायचा आहे 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. वाघोली संघाला विकास हा फलंदाज बाद होतोय. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. निश्चित पाहायला गेलं तर विकास याच्या माध्यमातून 7 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची खेळी आपल्या संघासाठी त्यांनी केली आहे. तर नवीन फलंदाज मैदानावर जाताना दिसतोय. महेश मोहिते नवीन फलंदाज. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सोनू चांगली गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक. 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असणार आहे संघासाठी. पाहूया सोनियाचा पुढचा चेंडू. हा चेंडू भिरकावलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षक करतोय. मात्र एकच धाव रोखते. एका धावेने संघाची धाव संख्या 52. येणारा 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कारण 1 चेंडू 6 धावाही जमतील. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. असे नासबद उट्ट पिंगट जाट बंडनात श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील. निश्चित विनंती करतो जे सीमारेषक जे प्रेक्षक आहेत त्यांनी लक्ष द्यायचं आहे की सीमारेषेचे चेंडू काय असेल तो निर्णय निश्चित त्वरित कळवायचा आहे. सर्व सीमारेषक जे प्रेक्षक असतील लक्ष द्यायचं आहे. हा सामन्याला खूपच रोमांच आलेला आहे. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. फलंदाज आहेत मात्र महेश मोहिते. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज सोनू. पाहायचा ओवे की वाघिवली. आणि इथं प्रेक्षक सांगत येते की पोटान सुद्धा थंडी ठरलेली आहे.
या सामना पाहून निश्चितच चक्रीवर जरी घर गेला तरी चालेल पण मॅच गेली नाही पाहिजे. एक चेंडू 6 धावा. वाघिवली की ओवे. पाहायचं कैलास दादाचा संघ खेळतोय. एक चेंडू 6 धावा. निश्चित कैलास दादा सुद्धा हा सामना पाहत असेल. एक चेंडू 6 धावा. वाघिवली की ओवे. सोनू पाहायचाय महेश आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. निश्चितच सामन्याला थोडा दबाव. सोनूच्या वर दबाव दिसतोय. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा सामना. षटकार खेचावा लागेल. जर संघाला विजय करता असेल तर षटकार खेचावा लागेल. पाहूया सोनू की महेश. वाघिवली की ओवे. पुढचा चेंडू. आता मात्र खूपच खराब चेंडू. आता 4 धावा सुद्धा जमतील. खूपच खराब गोलंदाजी सोनू. एक चेंडू 4 धावा. निश्चितच सोनू यांना थोडस खराब गोलंदाजी केली. आता मध्ये चौकार पाहायला गेला तर चौकार कुठे सुद्धा जाऊ शकतो. एक चेंडू 4 धावा. फलंदाजाला थोडी मुभा असणार आहे कारण एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. दोन्ही संघाच्या पासण्या फास्ट डीजे वाजव थोडासा जल्लोष करू दे. निश्चित डीजे वाटतं सामना कोण विजय वाजवेल. एक चेंडू 4 धावा. वाघिवली की ओवे. निश्चित झेल ड्रॉप झालाय पण 2 धावा काय रोखू शकत नाहीये. अशा रीतीने ओवे संघ जिंकलाय. निश्चित जबरदस्त क्षेत्ररक्षक केले. जर चेंडू इकडे तिकडे झाला डीजे आमचा कैलास मात्रे आला. या सचिन नारंगीकर आपण या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा हे ज्यांचं ब्रीदवाक्य सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन समाजामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सर्वस्व मानणारे निश्चित राजेंद्र भगत सर पाहायला गेले तर सामन्याला खूप सारा रोमांच आला. फटका खूपच सुरेख होता पण क्षेत्ररक्षक केले जबरदस्त त्या क्षेत्ररक्षकानं. ओवे संघाचं कौतुक